करतायत सुषमा अंधारेंनी, कसं पाहता? मला माहीत नाही किती लोक काय काय बोलतात, पण जे भोंदू बाबा आहे आणि जे प्रकार नाशिकमध्ये झालेला आहे ते खूप मन दुखवणारे आहे. कारण आम्ही भावना घेऊन आम्ही आमचे कामं करतो, आम्ही भक्ती करतो, पण त्याच्यामध्ये जर एखाद्या भोंदू बाबा असे प्रकार करत असेल आणि जेही व्हिडिओ महिलांचे व्हायरल बाहेर केलेले आहे ते प्रायव्हसी हनन केलेली आहे त्या महिलांची. ते भोंदू बाबाला तर मला वाटते चौऱ्यावर आणून त्याला फाशी दिली पाहिजे. त्यापेक्षा कमी सजा ते डिझर्व नाही करत. सरळ चौरायावर आणून एक रेपिस्टला कशी आम्ही मांग करतो सोमोटोमध्ये आणून त्याची अशी परिस्थिती केली पाहिजे की येणाऱ्या काळामध्ये असे मुखोटे लावून जे स्वतःला स्वघोषित जे महाराज असतात त्यांना सगळ्यांना कळलं पाहिजे. आणि आमची भावना महिलांची या देशामध्ये आणि या राज्यामध्ये ज्यांनी दुखवलेली आहे त्यांना सजा 100% झाली पाहिजे. राज्यसभेच्या निवडणुकीनंतर अनेक तुमचे जे स्टेटस आहे ते नाराजी दर्शवणारे होते. नेमकी नाराजी कोणावर होती? मला असं वाटते की तुम्ही माझे स्टेटस जे मी पर्सनल माझे स्टेटस टाकते ते तुम्ही बातम्यांमध्ये घेता. कधी कधी नाराजगी जे असतात जरुरी नाही आहे की ते स्टेटसवर टाकूनच नाराजगी असते. काही गोष्टी आपल्या मनाला शांती देणारी असतात आणि त्या प्रकारे स्टेटस असतात माझे. तुम्ही त्यामुळे म्हटलं की ज्यांच्यावर आपण पूर्ण मनापासून विश्वास ठेवतो त्यांच्याचकडून विश्वासघात होतोय. राणांचा राजकारणात विश्वासघात झालाय का? जीवनात फक्त राजकारण हा सब्जेक्ट नाही आहे. जीवनात इतरही सब्जेक्ट खूप असतात आणि त्या लागूनही खूप सारे विषय असतात. नुसतं राजकारण हे काही माझा पिंड नाही आहे. दुसरे क्षेत्र असतात, दुसरे रिलेशन्स असतात, दुसरी काही गोष्टी बरीचशी गोष्टी असतात. पण जे तुम्ही टाकताय मला वाटते काही काही गोष्टी पर्सनली असतात. त्याला प्रेझेंट ॲज अ पॉलिटिकल करू नका एवढीच विनंती आहे. आता रविबुल विचार भाभी